नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. करेक्ट कार्यक्रम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. साधारण गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे ती राजकीय घडामोडींची. दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात, त्यातली एक घडली आज. राज ठाकरे यांनी शिवसेनेसोबत जाण्याचे संकेत दिले किंवा शिवसेनेमध्ये सोबत जाण्यात काही फार अडचण नाहीये. अर्थात या सगळ्याच्या मध्ये अडसर होता तो महाराष्ट्राच्या विकासाचा. मग तोच अडसर समोर ठेवत तिकडून उद्धव ठाकरे यांनी सुद्धा टाळीला ओ दिली आणि मग दोन्ही भाऊ एकत्र येणार का याची जोरदार चर्चा पूर्ण वीकेंडमध्ये रंगली होती. त्यानंतर सोमवार उजाडला आणि सोमवार उजाडता सकाळीच एक अजित पवार यांची पुण्यामध्ये एक सभा होती, बैठक होती आणि याच बैठकीला शरद पवार सुद्धा उपस्थित होते. या दोघांचीही बैठकीची उपस्थिती कॅमेऱ्यामध्ये कैद होईल याची काळजी घेतली गेली आणि त्यानंतर हे दोघेही नेते एका बंदिस्त खोलीमध्ये आणखी एक स्वतंत्र बैठक घेते झाले. त्यानंतर चर्चा ही सुरू झाली की मग शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत आहेत का. अर्थात महाराष्ट्राच्या राजकारणाला या चर्चा नव्या नाहीयेत, फक्त त्या कोणत्या परिस्थितीच्या अनुषंगानं कोणकोणत्या वेळी होतात एवढंच फक्त नवीन असतं. आताही तेच पाहायला पाहिजे. एकीकडे राज आणि उद्धव एकत्र येतात का आणि दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत आहेत का, अशा चर्चा सुरू असताना महाराष्ट्राचं एकूण पॉलिटिकल रिअलाइनमेंट होते का, हे त्या अनुषंगानं सुरू झालेली चर्चा. मात्र अर्थात असं काही महाराष्ट्रात होत असेल तर त्याला महाराष्ट्रामधल्या सत्ता स्थापनेची गणितं काय आहेत, आकडे काय आहेत याचा आधार आहे. केंद्रामध्ये काय आकडे आहेत याचा आधार आहे. या सगळ्याचा विचार केल्याशिवाय महाराष्ट्रातल्या पॉलिटिकल रिअलाइनमेंटची चर्चा पूर्ण होऊ शकणार नाही. याशिवाय आणखीन काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जेव्हा ही रिअलाइनमेंटची चर्चा होते तेव्हा. या सगळ्या संदर्भात चर्चा करायची आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत विद्या चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्ष शरद पवार गटाच्या. विद्याताई नमस्कार. बऱ्याच दिवसांनी आपण चर्चेमध्ये सहभागी झाल्यात, स्वागत आहे आपलं. महिला प्रदेशाध्यक्ष सध्या नाहीये मी. बरं, मग काय ओळख करून देऊ आता तुमची? विद्या चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्त्या. बरं, विद्याताई चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आता माझ्यासोबत आहेत. पुन्हा एकदा विद्याताई तुमचं स्वागत आहे चर्चेमध्ये. अजित पवार गटाचे प्रवक्ते संजय तटकरे आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झाले. तटकरे साहेब नमस्कार, आपलंही स्वागत. नमस्कार. राजकीय विश्लेषक संजय उन्हाळे या चर्चेमध्ये सहभागी झालेत. उन्हाळे सर नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे स्टुडिओमधून माझ्यासोबत आहे. हॅलो सर. नमस्कार. सुरुवातीला संजय उन्हाळे सर, आज तुमच्यापासून सुरुवात करूयात, मग मी राजकीय नेत्यांकडे वळते. गेल्या 2-4 दिवसामधला जो पट आहे याच्यामध्ये तुम्ही फक्त मनोरंजन म्हणून पाहता की खरंच तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणात काही हालचाल सुरू आहे असं वाटतंय? नाही, याच्यामध्ये मनोरंजन असं काही वाटत नाही मला. त्याच्यामध्ये थोड्याफार हालचाली चालू आहेत, ही गोष्ट नाकारता येण्यासारखी नाही. बर, एक तर गोष्ट अशी आहे की 2019च्या नंतर ज्या पद्धतीने राजकारणाने वेग घेतला, म्हणजे जे पद्धतीला शिवसेनेची जी फूट झाली जून 2022 मध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली 2023 मध्ये, आणि मग त्याच्यानंतर आता परत आपण रिअलाइनमेंटची भाषा करतोय. तर माझ्या मते रिअलाइनमेंट हे इतक्या लवकर शक्य नाही, कारण भारतीय जनता पक्ष हा सर्वसत्ताधीश आहे आणि मला असं वाटतं की फडणवीसांचा अश्वमेध थांबवणं त्यांच्या संख्येच्या एकंदर गणिताप्रमाणे आता इतक्या लवकर ते मला वाटत नाही शक्य आहे. पण एक गोष्ट खरी आहे की राजकीय गरज म्हणून काही गोष्टी ज्या घडतात त्याच्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही एकत्र येण्याची शक्यता जास्त आहे. त्याचं कारण असं की त्याला नाहीतरी दोघांनीही भारतीय जनता पक्षाचे समान फटके कमी अधिक प्रमाणात खाल्लेले आहेत आणि राज ठाकरे यांचं कधीच राजकारण असं नागमोडी असं राहिलेलं आहे, कधी असं एका वळणावर स्थिर झालं नाही. उद्धव ठाकरे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःचा पक्ष राखून ठेवला, उभा केला आणि ते चालवत आहे. पण एकंदर प्रतिकूलता ही जी आहे ती प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यासारखी आहे. आता प्रवाहाच्या विरुद्ध जायचं का नाही हे जरा थोडस राज ठाकरे यांना विचार करण्यासारखं आहे. ओके. मूळ मुद्दा असा आहे की महाराष्ट्राचे जे मुद्दे आहेत, या महाराष्ट्राचे मुद्दे मोठे आहेत आणि आमची दोघं भांडणं ही किरकोळ आहेत, अशा पद्धतीने सांगून हे एकत्र येण्याला एकमेकाला हळी दिली, टाळी दिली, काहीतरी झालं ते. पण एकंदर मला असं जे दिसतंय की आज ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी सांगितलंय की 29 तारखेपर्यंत मध्ये राजपेक्षा राजनिष्ठ असलेली माणसं जे बोलतात त्यांना सांगितलं काही बोलायचं नाही, 29ला मी आल्यानंतर बोलेल.
याचा अर्थ असा आहे की त्यांच्या मनामध्ये काहीतरी आहे आणि ते एकंदर परिस्थितीप्रमाणे, कारण प्रश्न असा होता की अमित ठाकरे यांना निवडून आणणं म्हणजे साधं आमदार करणं काय फार मोठी गोष्ट नाही, तर ही गोष्ट करणं तर सहज शक्य होती, पण ते सुद्धा झालं नाही. आणि राज ठाकरे यांना एकंदर राजकारणाचा सगळा आवाका लक्षात घेतात. त्यांना असं वाटलं की हा हिंदीचा प्रश्न असेल, मराठीचा प्रश्न असेल, मुंबईच्या अस्तित्वाचा प्रश्न असेल, अदानी आणि अंबानी यांना ज्याप्रमाणे आंदोलन दिलं. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात असं आहे की मुंबई आणि महाराष्ट्रामधले जे काही प्रश्न आहेत त्या मुद्द्यांवर एकत्र येण्याचं दाखवलं तर जात आहे. अर्थात ते अजूनही वास्तवात आलेलं नाहीये आणि राज ठाकरे यांनी जसं तुम्ही सांगितलंय सक्त ताकीदच दिलेली मी येईपर्यंत याच्यावर कुणी बोलायचं नाहीये. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची चर्चा सुरू असताना दुसरीकडे चर्चा आज तीही सुरू झाली, जसं मी मगाशी सांगितलं, शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे. विद्याताई, काय नेमकं चाललंय? नाही, मला असं वाटतं ह्या चर्चांमध्ये काही अर्थ नाहीये की अजितदादा भेटले आणि पवार साहेब एकत्र भेटले. ते कुठल्या तरी मीटिंगसाठी भेटलेले याचं स्पष्टीकरण अजितदादांनी दिलेलं आहे. आणि आमचं आता एकत्र येणं नाही येणं हे काही फार महत्वाचा मुद्दा नाहीये. परंतु आता अजितदादा सत्तेमध्ये आहेत, तिथे उपमुख्यमंत्री आहेत, ते कसे काय आमच्या बरोबर येतील? म्हणजे त्यांना काय आपलं उपमुख्यमंत्री पद सोडावं लागेल? ते असं काय सहजासहजी तयार होणार नाही. त्यामुळे पण तुम्हाला काय वाटतं की तुमच्या सोबत आले तर त्यांना उपमुख्यमंत्री पद सोडावं लागेल म्हणून? नाही, आता तो प्रश्न दूरचा आहे. मला असं वाटतं ते एकत्र येणं आणि पवार साहेबांनी पवार साहेब एक तर कायम निवडणुकांच्या मोडवर कधीच नसतात. निवडणुका झाल्या की ते आपल्या आपल्या कामाला लागतात. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, इतर प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांसाठी ते कामं करत असतात. ही त्यांची अनेक वर्षाची कार्यपद्धती आपण बघितलेली आहे. परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले आणि त्यांच्या दोघांच्या मनात काय हे म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं लोकांच्या मनात हे खूप आहे की राज ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं आणि मला असं वाटतं मराठीच्या मुद्द्यावरती त्यांनी एकत्र यावं असं लोकांचं एक मत आहे. आणि मला असं वाटतं खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला आणि मुंबईला जर वाचवायचं असेल, खास करून मुंबईला वाचवायचं असेल, तर आपण सगळ्यांनी बघितलं आता 1 मे येतोय, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आपण बघितलेली आहे. 106 कामगारांनी बलिदान दिलेलं आहे. त्याच्यासाठी लढाऊ तेव्हा प्रबोधनकार ठाकरे असतील, आचार्य अत्रे असतील, नंतर आमचे कॉम्रेड डांगे असतील किंवा SM जोशी असतील, अण्णाभाऊ साठे असतील, अशा अनेक महत्वाच्या लोकांनी आणि कामगारांनी तो लढा दिला होता. परंतु आज परिस्थिती अशी आहे की आज काही मोरारजी देसाईंसारखी मुंबईला काही गुजरातमध्ये घेऊन जाणार नाही. तर संपूर्ण गुजरातच आता मुंबईमध्ये वसलेला आहे, कारण मुंबईचे ज्या घरांच्या किमती. आता मग मला सांगा ताई, तुम्ही असं म्हणताय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या कारणांसाठी एकत्र यावं. मग आमचा प्रश्न तोच आहे की मग शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यायला काय हरकत आहे? अजित पवारांनी काही तिकडे जाऊन आपली विचारधारा सोडलेली नाहीये. किमान जाहीरपणे तर हेच सांगतात की मी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीचा आहे, माझा पक्ष त्याच विचारसरणीवर चालणार आहे. म्हणून हरकत कुठे आहे? नाही, आमची काहीच हरकत नाहीये. तुमच्याकडनं ग्रीन सिग्नल आहे. माझं असं म्हणणं आहे की सत्ता सोडून कोणी सहजासहजी येऊ शकत नाही, असं माझं पुन्हा तोच प्रश्न आहे ताई. तुम्हाला काय वाटतं की त्यांना सत्ता सोडावी लागेल? ते सत्तेत राहूनही तुम्हाला सोबत घेऊ शकतात की? कारण ते महाविकास आघाडीमध्ये येऊ शकत नाही आणि आम्ही तिकडे जाऊ शकत नाही, हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. बरं, म्हणजे तुम्हाला महाविकास आघाडी सोडायची नाहीये? आम्ही भाजप सोबत आम्ही नाही जाऊ शकत. त्यामुळे अजितदादा काय तिकडून तिकडे येणार नाहीये. त्यामुळे आमचा काही फारसा महत्वाचा प्रश्न नाहीये. मला असं वाटतं की मराठी माणसासाठी जर का उद्धव आणि राजजी एकत्र आले तर खूप चांगलं. मग काय पवार साहेब, दोन्ही पवार काय आमच्यासाठी मराठी नाहीयेत का? महाराष्ट्रासाठी मराठी नाहीयेत का? मराठी थोडी आहेत ते. नक्कीच आहेत ना. तेही आले तर आनंदच आहे, त्यात वाईट काय आहे? प्रयत्न सगळ्यांचेच करायला हरकत नाहीये. हा, बरं, इथपर्यंत तर येत आहे ना की प्रयत्न करायला हरकत नाहीये. हो, निश्चित. कारण हे बघा, इंडिया आघाडीमध्ये तर सगळेच आहेत ना, फक्त भाजप सोडला तर सगळेच आहेत. त्यामुळे सगळ्यांची मोड बांधणं हे याचे प्रयत्न तर चालूच असतील. आता प्रत्येक नेत्याची काय तयारी. ठीक आहे, आता महाविकास आघाडीकडून तुम्ही इंडिया आघाडीकडे गेलात. आपण पुढे जाण्याच्या अगोदर आपण संजय तटकरेंकडे येऊयात. संजय तटकरेची काय अडचण आहे? शरद पवारांना घेणार की नाही सोबत?
नाही, शरद पवार साहेबांना घेणं न घेणं हा सर्वस्वी पवार साहेबांचा निर्णय असेल आणि तो अजितदादांचा निर्णय असेल. आपल्याला मी सांगू इच्छितो की 1.5 वर्षापूर्वी जेव्हा अजितदादांनी एक भूमिका घेतली ती फार विचारांती घेतलेली ही भूमिका आहे. महाराष्ट्राची जर प्रगती करायची असेल आणि विकास व्हायचा असेल तर सत्तेबरोबर राहिलं पाहिजे ही भूमिका घेऊन अजितदादांनी महायुतीमध्ये जायचा निर्णय घेतला आणि गेल्या विधानसभाच्या निवडणुका ज्या झाल्या त्याच्यावर एका प्रकारे महाराष्ट्राच्या जनतेने शिक्कामोर्तब केलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे आम्ही पवारसाहेबांना बरोबर जाऊ का किंवा पवारसाहेब आमच्याबरोबर येतील का हा फार दूरचा प्रश्न आहे. आता राहिला प्रश्न की पवारसाहेब आणि अजितदादांच्या भेटीगाठी होतात तर होतात. पवारसाहेब हे देशाचे आणि राज्याचे मोठे नेते आहेत. अनेक वेळा ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांचा महाराष्ट्राविषयी आणि महाराष्ट्राच्या प्रश्नांविषयी दांडगा अनुभव आहे आणि अजितदादा आता उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी जर ही 2 नेते एकत्र येत असतील तर त्यात वावगं काय. दुसरा विषय की ते कुटुंबाचे भाग आहेत दोघेही एका कुटुंबाचे. त्यामुळे कौटुंबिक कार्यक्रम ज्या ज्या वेळेला असतील त्यावेळेला ते एकत्र दिसणार. त्यामुळे त्यात गैरअसाचं काही कारण नाही. गैरअर्थ कुणीच काढत नाहीये किंवा कौटुंबिक कार्यक्रमामध्ये दोघांनी एकत्र येण्याबद्दल सुद्धा कुणी चर्चा करत नाहीये. अगदी पाडव्याचा सण दोघांनी वेगवेगळा साजरा केला तरी आम्ही चर्चा करत नाही आहोत. आम्ही फक्त एवढं विचारतोय की जाहीरपणे जेव्हा हे दोन्ही नेते एकत्र येतात तर तुम्ही सांगता ते बरोबर आहे की महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रश्नांसाठी ते आले असतील. पण दुसरीकडे त्याचबरोबर त्यांची बंद दाराआड जेव्हा चर्चा होते त्यावेळेस तर चर्चा होणार ना, त्यावेळेस तर प्रश्न उपस्थित होणार ना. नाही कविताजी, आपण एक गोष्ट मान्य करायला पाहिजे की सगळ्याच गोष्टी या जाहीरपणे चर्चा होऊ शकत नाहीत. काही प्रश्न असे असतात की त्याला म्हणजे एकास एक असं 1 to 1 आपण जे इंग्रजीमध्ये म्हणतो अशाच प्रकारची चर्चा होते. त्यामुळे ती चर्चा ही कोण कोणाबरोबर तरी जातंय आणि कोणतरी भूमिका बदलायचा प्रयत्न करत आहे असं म्हणणं मला वाटतं हे दोन्ही मोठे नेते आहेत महाराष्ट्रातले आणि त्यांच्याप्रती आपण अन्याय करतोय असंच म्हणावं लागेल. पण असं आहे तटकरे साहेब, तुम्ही जेव्हा आमच्यावर अन्यायाचा ओझं लादताय त्यावेळेस मग प्रश्न असा आहे की या 2 नेत्यांना जर भेटायचं असेल किंवा खासगीत काही चर्चा करायची असेल तर ती कॅमेराला अजिबात समोर न ठेवता करता येणं सहज शक्य आहे. जेव्हा त्या चर्चा कॅमेरे समोर आहेत, माध्यम समोर आहेत, लोक समोर आहेत याची काळजी घेऊन केल्या जातात तेव्हाच प्रश्न उपस्थित होतात. अन्यथा चर्चा कधी होत असतील याची आम्हाला कदाचित कल्पनाही नसेल. चोराडी यांच्या बंगल्यावर सुद्धा झालीच होती की. तुम्ही एक गोष्ट बघा कविताजी, तुम्ही एक गोष्ट बघा की सरकार स्थापन झालं त्याच्यानंतर अजितदादांनी महायुतीत प्रवेश केला. 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी सगळे आमदार आणि सगळे मंत्री यांना घेऊन अजितदादा भेटायला गेले, वाय.बी. चव्हाण सेंटरला गेलेच होते की आशीर्वाद घ्यायला. त्यामुळे लगेच त्यावेळेलाही चर्चा झाली की आता कोण कुणावर येते कोण कुणावर जाते आणि त्या गोष्टीला आता 1.5 वर्ष झालं. अशी चर्चा गेल्या 1.5 वर्षामध्ये अनेक वेळा घडली. पण अजितदादा त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. पवारसाहेब विद्याताईंनी सांगितलं त्याप्रमाणे ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की आमच्या पक्षातले कुणीही नेते, कुठलाही आमदार, कुठलाही मंत्री आजपर्यंत पवार साहेबांवर कुणीही टीका केलेली नाही. त्यांच्याबद्दल आदरच आहे. फक्त मुद्दा एवढाच आहे की जी भूमिका अजितदादांनी महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष देऊन घेतलेली आहे त्याच्याबरोबर काही मंडळी आली आणि ती सोबत जाण्याची भूमिका अजित पवारांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतलेली आहे. तुम्ही चर्चेच्या सुरुवातीला स्पष्ट केलेलं आहे. अभय सर, या सगळ्या भेटीगाठी जेव्हा अशा होत असतात त्यावेळेस असं नसतं, संजीव उन्हाळे सरांनी सांगितलं की त्याला अजिबात काही बेस नसतो असं आहे. पण महाराष्ट्रातलं आत्ताचं संख्याबळ पाहता ज्या ज्या पक्षांकडे जे आहे ते आणि केंद्रातलं भाजपचं विशेषतः त्यांना गरज असलेलं संख्याबळ पाहता या दोन्हींना बाजूला सारून या सगळ्या भेटींकडे पाहता येईल का? नाही, असं आहे की आता केंद्रातल्या महाराष्ट्रात संख्याबळाचा प्रश्नच नाहीये. केंद्रात म्हणजे जर उद्या चंद्रबाबू नायडू असतील किंवा नितीश कुमार असतील यांनी वेगळ्या भूमिका घेतल्या तर पर्याय म्हणून काय, तर मला वाटतं की भाजपाचे प्लॅन B, C, D सगळे तयार असतील. कारण आणि आता बिहारचं इलेक्शन त्याच्यामुळे नितीश कुमार काही वेगळी भूमिका घेतील असं दिसत नाही. वक्फच्या वेळेसही आपण बघितलं की चंद्रबाबू नायडूंची भूमिका वेगळी नव्हती. त्याच्यामुळे संख्याबळाचा केंद्रातल्या असो किंवा राज्यातल्या असो तो आत्ताचा प्रश्न नाही आहे. आत्ताचा प्रश्न असा एवढाच आहे की आजच्या भेटीवरून एक दिसतंय
की जी कटुता होती मध्यंतरीच्या काळात, आत्ताचे तटकरेंनी सांगितलं, संजय तटकरेंनी, की आम्ही तेव्हा भेटलो, पण तेव्हा जेव्हा तुम्ही भेटलात ना तेव्हा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत झालेली नव्हती, किंवा बारामतीच्या विधानसभेची निवडणूक झालेली नव्हती. पण त्यानंतर जी एक कटुता तयार झाली होती ती कटुता आता दूर होत्याच दिसतंय. यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये त्यांना मध्ये एक मंत्री बसलेले होते की ते जवळजवळ बसणं सुद्धा टाळलं जात होतं, परंतु ती आता कटुता दूर होताना दिसते. आता याचे राजकीय अर्थ काढणं थोडंसं घाईचं होईल, लगेच काही समीकरण तयार होत नसतं, परंतु एक त्या दिशेने किंवा एक व्यक्तिगत कटुता दूर होण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडलंय, जे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबतीतही झालं की जे एकमेकाच्या पक्षाचं अस्तित्वच मान्य करायला तयार नव्हते ते आता अस्तित्व मान्य करतात. मला वाटतं त्या दिशेने पडलेलं पाऊल आहे. एक आहे की आयडिओलॉजिकली शरद पवारांनी स्पष्ट भूमिका घेतली होती की भाजपासोबत आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जाणार नाही. आता ती भूमिका ते सौम्य करणार का? आता विद्याताई म्हणाल्या की ते उपमुख्यमंत्री पद सोडून कशाला येतील, आणि आम्ही पण आयडिओलॉजी सोडून तिकडे जाणार नाही, परंतु तरीही हे म्हणजे अशा वेगवेगळ्या भूमिका घेऊनही किमान एकत्र राहणं हा मला वाटतं की आता एकमेकांचं अस्तित्व मान्य करून पुढचं वाटचाल करणं या दृष्टीने पडलेलं पाऊल आहे. आणि 2019 नंतर अमुक होणं शक्य नाही असं म्हणण्याचं धाडस कोणीही करणार नाही, कारण राजकारणात 2019ला कोणाला माहित होतं की शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाईल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस परत इकडे येईल. अशा अनेक समीकरणं राजकारणात बदलत असतात, कारण वैचारिक मतभेद याच्या भिंती आता राहिलेल्याच नाहीयेत. कुठलाही पक्षातला नेता कुठल्याही पक्षात आयडिओलॉजिकली त्यांनी आता तटकरेंनी सांगितलं म्हणून मी म्हटलं त्यांनी भूमिका काय घेतली. त्यांनी सांगितलं की आमची भूमिका महाराष्ट्राच्या विकासासाठी सत्तेबरोबर जाणं ही भूमिका आहे. आणि याच पक्षाने 2014ला निवडणुका चालू मतमोजणी सुरू असताना बिनशर्त पाठिंबा दिला होता महाराष्ट्राच्या विकासासाठी, दिला होता. हेही विसरता येणार नाही. बरोबर आहे. मनीषा कायंदे या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. मनीषाताई थ्रू झाल्यात का आपल्यासोबत? बरं मनीषाताई, मला माहिती नाही चर्चेच्या कुठल्या टप्प्यावर तुम्ही थ्रू झालेला, त्यामुळे आधीचं काय काय तुम्ही ऐकलंय नाही ऐकलंय मला कल्पना नाहीये, पण काय झालं म्हणजे तुमच्या पक्षामध्ये कुरबुर का सुरू झाली तिकडे राज आणि उद्धव यांनी एकमेकांना टाळी दिल्यावर? नाही, कोणतीही कुरबुर नाही. पहिले तर कविता मी सांगू इच्छिते की मी आता या क्षणाला जॉईन झाले. 2 दिवस मी मागील 2 दिवस प्रवासात होते, त्यामुळे फार काही अपडेट घेतला नाहीये, परंतु जे काही थोडं वेगवेगळ्या माध्यमातून समजलं की अशा प्रकारचं काहीतरी टाळी देण्याचे कार्यक्रम सुरू आहेत. परंतु मुळात म्हणजे ह्या असे विषय अनेकदा चर्चेस आले, म्हणजे गेल्या 15-20 वर्षांमध्ये की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार आणि मग अनेक ठिकाणी त्यांचे बॅनर्स लागतात, फोटो लागतात, काही लोक प्रयत्न करतात की त्यांनी एकत्र यावं म्हणून, परंतु यापुढे काहीच घडलं नाहीये. परंतु ह्या सगळ्यामध्ये आम्हाला नाराज होण्याचं काय कारण आहे? आम्हाला काहीच कारण नाहीये. त्यामुळे आम्ही नाराज कशासाठी व्हायचं? अहो ते हल्ली काय झालंय माहितीये का, हल्ली तुमचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दरे गावात गेले की आम्हाला सगळ्यांना प्रश्न पडतो आता नेमकं काय झालंय, त्यामुळे आम्हाला मग ते विचारावं लागतं तुम्हाला सतत. नाही, असं आहे की माननीय एकनाथजी शिंदे, तुम्हाला माहितीये की त्यांना त्यांच्या गावाशी तिथल्या लोकांची आणि एकंदरच त्यांना शेती हा विषय अत्यंत प्रिय आहे आणि ते जात असतात, नेहमीच जात असतात. परंतु माननीय एकनाथजी शिंदे दरेला गेले म्हणजे ते कुठेतरी नाराजच आहे किंवा आता काहीतरी त्यांच्या मनाविरुद्ध झालंय. हा तर्कवितर्क कोण लावतं? आणि हे फक्त प्रसार माध्यमात चर्चा होते, आमच्यामध्ये अशी कधीच काही चर्चा नसते किंवा तिन्ही नेते जे आहेत या महायुतीचे त्यांच्यात कधी काही चर्चा नसते. परंतु हे प्रसार माध्यमांनीच कुठेतरी सुरू केलेलं आहे की मान्य एकनाथजी शिंदे म्हणजे त्यांनी त्यांच्या मूळ गावी कधी जाऊ नये का? त्यांनी तिथलं त्यांचं जे काय काम आहे ते कधी पाहू नये का? त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही नाराज वगैरे काही नाही. त्या दिवशी एक व्हिडिओ काहीतरी व्हायरल होत होता, परंतु त्याच्यात काही तथ्य नाहीये आणि 2 भाऊ एकत्र येत असतील तर आनंदच आहे. जर का विखुरलेलं कुटुंब एकत्र येणार असेल तर आनंदाची गोष्ट आहे. आता पॉलिटिकली ते काय करतात काय नाही, कोण कोणाला टाळी देत आहे आणि लॉंग रन मध्ये त्याचं काही पुढे होणार आहे का? पण तुम्ही तर प्रयत्न करत होतात राज ठाकरेंसोबत राहायचं, एक ठाकरे आपल्यासोबत असावेत असे प्रयत्न सुरू होते, गेल्या काही दिवसांपासून भेटीगाठी सुरू होत्या,
मग अचानकपणे जर राज ठाकरेंनी असा काही निर्णय घेतला, जो त्यांनी घोषित तर केलेला नाहीये, घोषित करतील की नाही आपल्याला माहित नाहीये, पण असा जर काही निर्णय घेतला तर मग त्याचा तुम्हाला त्रास नाही का होणार? अजिबात नाही. एकतर राज ठाकरे थेट काय बोलल्याचा कुठे काय हे सगळं वरवर आणि खूप काहीतरी मोहम सुरू आहे. याला थेट कोणी कोणाला बोलवलंय का, आव्हान दिलंय का, असं काही कोणी मध्यस्थी करत आहे का, असा कुठलाही विषय माझ्या समोर तरी आलेला नाहीये. जे काय प्रसार माध्यमातून दिसतंय, चालतंय तेवढंच आम्ही सगळे पाहतोय. आणि असे प्रयत्न करणारे अनेक लोक यापुढे आले, मागे सुद्धा आले होते, ते थकले हे सगळं प्रयत्न करून. आणि ठीक आहे, होणार असेल दोघा भावांमध्ये समेट तर चांगली गोष्ट आहे, नाराज होण्याचं काहीच कारण. ठीक आहे. संजीव उन्हाळे सर, आता प्रश्न असा आहे की गेल्या काही वर्षांपासून, विशेषतः 2014 नंतर महाराष्ट्रात जर कुठली राजकीय घडामोड घडत असेल तर भाजपला केंद्रस्थानी ठेवल्याशिवाय ती घडामोड पाहता येत नाही. आता जर या दोन महत्वाच्या भेटीगाठी 2 दिवसांच्या अंतरानं घडणार असतील तर याच्यामध्ये भाजपला नेमकं आपण कसं पाहायचं, आणि यातल्या कुठल्या भेटीगाठी झाल्या तर भाजपला फायदा असू शकतो किंवा तोटा असू शकतो? भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष आहे. त्यांचा जो अजेंडा आहे हा वेगळा आहे. जसं हिंदीच्या प्रश्नावरून असेल, त्या प्रश्नावर असेल तो, आणि प्रादेशिक पक्षाचा अजेंडा हा वेगळा आहे. आणि मुळामध्ये असं आहे की या सगळ्या घराण्यामध्ये वेगवेगळेपण करणं, त्यांच्यामध्ये मतभेद करणं, हे त्यांनी सातत्याने ठेवलेलं आहे. म्हणजे अक्षरशः राजकारणाच्या परिघापासून कोसो दूर असलेलं आपलं जे घराणे आहे, उदयनराजे घ्या, शाहू महाराज घ्या, सगळी घराणी ही आता राजकारणाच्या परिघामध्ये आली. तिकडे ते मोहिते पाटलाचं घराणं घ्या, इकडं निंबाळकरांचं घराणं घ्या, किती घराण्याची नावं सांगू, खडसेंची ट्रॅजेडी घ्या, अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या राजकारणाच्या सोयीसाठी भारतीय जनता पक्षानं केलेल्या आहेत. आणि 2019 नंतरच्या राजकारणामध्ये तर ह्या अतिशय गतिमान झालेल्या, त्याच्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना अगदी सहजासहजी एकत्र येऊ देतील. आता ते आशिष जी आहेत मुंबईचे, ते ताबडतोब नाराज झाले. हा, अजय शेला, ते म्हणे मी मित्र नाही म्हणे ते माझ्या, म्हणजे एकदम रुसले हो अगदी पटकन. तर याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्षाला हे सगळे वेगवेगळे राहिलेले पाहिजे. जसं अजितदादांचं राजकारण असं आहे की सत्ता कारणातून समाजसेवा होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि भारतीय जनता पक्षाबरोबर संगत करून सत्ताकारण करायचं नाही ही शरद पवारांची भूमिका ही पहिल्यापासून आहे. परंतु तरी देखील आज जेव्हा मी खेड्यामध्ये इकडच्या साईडला पाहतो तेव्हा लोक म्हणतात की बाबा ते सगळं खरंय हो, पण शेवटी कसं आहे की सुप्रिया सुळेंची काळजी आहेच ना शरद पवारांना, त्यांची काहीतरी सोय लावलीच पाहिजे असं अत्यंत काळजीने बोलणारे लोक आहेत की तिचं काय होईल नंतर पुढे. तेव्हा मला असं वाटतं की कशासाठी राजकारण, म्हणजे आज एकाने मला इक्वेशन सांगितलं की 0+0 = 0, पण माझं म्हणणं असं की 0+0 = 100 हे राजकारणात होऊ शकतं. त्याप्रमाणे कुठल्या काळजीतून, कुठल्या ह्याच्यातून एक माझं आता जे देशपांडे सरांनी सांगितलं ते अतिशय बरोबर आहे. जी कटुता आहे ती कटुता बऱ्यापैकी दूर झाली. हा, साखर पेरणी थोडीफार झालेली आहे, परंतु प्रश्न असा आहे की आता राजरस्ता स्वीकारायचा की काटाचा रस्ता स्वीकारायचा, हे या सगळ्यांच्या समोरचे प्रश्न आहेत. म्हणजे तो राज ठाकरे समोरचा देखील प्रश्न आहे की राजरस्ता आहे, भारतीय जनता पक्ष म्हटल्यावर काय प्रश्नच येत नाही हो. आणि काटेरी रस्ता म्हटल्यानंतर हा संघर्ष आहे एका बाजूला. तेव्हा हे अशा पद्धतीचं हे जे सध्याचं राजकारण चाललेलं आहे याच्यामुळे सत्तेकडे वळण्याचा दृष्टिकोन लोकांचा मोठ्या प्रमाणावर हा झालेला आहे. एक मात्र बरं झालं की जरा ती ईडीची भीती, याची भीती, अशी त्याची भीती, असं जे घालणं, सीबीआयची भीती वगैरे वगैरे जे होतं हे प्रकरण थोडंसं शमलेलं आहे. परंतु त्याची गरजच राहिली नाही भारतीय जनता पक्षाला. खरं म्हणजे आता भारतीय जनता पक्ष पूर्णपणे स्थिरावलेला आहे, परंतु भारतीय जनता पक्षाला कसल्याही परिस्थितीमध्ये विरोधी पक्ष हा वाढू द्यायचा नाही. आणि माझं त्याच्यात असं ठाम मत आहे की सक्षम लोकशाहीसाठी चांगल्या विरोधी पक्षाची गरज असते. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये तसा विरोधी पक्ष तयार होण्यासाठी कोणीही एकत्र येत असेल, म्हणजे
उद्धव ठाकरे, राज ठाकरे असतील किंवा अजून दुसरे कोणी असतील, पण विरोधी आवाज, लोकांचा आवाज हा निर्माण झाला पाहिजे. आणि तुम्ही जसं म्हणताय की तो विरोधी आवाज हा काही फक्त आकड्यांचा नसतो, म्हणजे विरोधी पक्षाकडे किती आमदार आहेत याच्यावरच तो संबंधित नसतो, तर विरोधी पक्षामधले नेते भूमिका काय मांडतात याच्यावरही तो खूप मोठ्या प्रमाणावर असतो आणि विरोधी पक्षाचे चेहरे कोण आहेत यावरही ते असतं. विद्याताई, मला एक सांगा की तुम्ही मगाशी खूप स्वागत केलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जर एकत्र येत असतील तर, दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर चालतील, पण जर राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंसोबत येणार असतील तर ते अर्थात तुमच्यासोबत सुद्धा असतील. उद्धव ठाकरेंच्या भूमिका तुम्ही मान्य केल्यात, पण मग राज ठाकरेंच्या ज्या भूमिका आहेत त्या जास्त प्रखर हिंदुत्ववादी भूमिका आहेत. राज ठाकरेंच्या भूमिका या उत्तर भारतीयांच्या विरोधातल्या भूमिका आहेत. या भूमिका सोबत घेऊन तुम्ही चालू शकणार आहात का? जमणार आहे का तुम्हाला? ते सगळं खूप पुढचं आहे, कारण आधी उद्धवजी आणि राजजी एकत्र आल्यानंतरचा तो प्रश्न आहे. आणि आज परिस्थिती अशी आहे की मराठी म्हणजे हिंदुत्व वगैरे ते सगळं, मी ते भाजपचं मोठं ढोंग आहे, त्याला काही अर्थ नाहीये त्या हिंदुत्वाला. पण मराठी माणूस, मी मुंबईमध्ये 74 पासून राहते, मला माहितीये की मुंबईमध्ये मराठी माणूस मुळासकट उखडला गेलेला आहे. आणि मराठी माणसाला त्याचा टक्केवारी जर वाढवायची असेल तर मला असं वाटतं आता मी सर्वसामान्यांचा विचार करते आणि सर्वसामान्य लोकांना असं वाटतंय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे. पण त्यांना सुद्धा खऱ्या अर्थाने असं वाटतंय का की जसं आता उन्हाळे सर बोलले की राजमार्ग स्वीकारणं हे सगळ्यांना जवळच वाटतं आणि चांगलं वाटतं, परंतु राज ठाकरेंमध्ये एक जी पॉवर आहे की त्यांच्या भाषणाला जेवढी गर्दी होते, त्यांच्या म्हणण्याला महाराष्ट्रात महत्व आहे. मराठी माणसाला असं वाटतं की राज ठाकरे बोलतात ते आपल्या मनातले विचार बोलतात, त्यामुळे हे सगळेजण घाबरतात ना त्यांना. त्यामुळे फडणवीस असतील किंवा आणि कोणी असतील, त्यांना सगळ्यांना असं वाटतं ते राज ठाकरेंच्या बंगल्यावर जातात दुसऱ्या दिवशी भेटायला. कशासाठी? की त्यांना असं वाटतं यांनी आपल्या बरोबर राहायला पाहिजे, यांनी आपल्या विरोधात बोलता कामा नये. पण ते जर विरोधी पक्षात पुन्हा, मागे तुम्हाला माहिती असेल की लावरे तो व्हिडिओ तुम्ही केवढा गाजला होता, त्यांचे भाषणं, त्यांच्या सभा, परंतु नंतर त्यांनाही ईडीची नोटीस आली आणि मग त्यांनाही थोडंसं सौम्य व्हायला लागलं. परंतु ते जर विरोधात असले तर महाराष्ट्राचं चित्र आणि देशाचं पुढे मागे चित्र बदलायला खूप उपयोग होईल. आणि फक्त हिंदुत्वाचा मुद्दा वगैरे तो मला खूपच ढोंग वाटतं, गौण वाटतं. त्याच्यामध्ये तुम्हाला राज ठाकरेंचा हिंदुत्वाचा मुद्दा पण ढोंग वाटतंय का? नाही, सगळ्यांचं हिंदुत्व हेच ढोंग आहे. कारण जेव्हा तुम्ही भारताचं संविधान मानता आणि जेव्हा तुम्ही मुस्लिम असो किंवा जैन असो किंवा सर्व धर्म समभाव जर मानत असाल तर हे हिंदुत्व वगैरे सगळं मतं मिळवण्याचं आहे, मतांचं राजकारण आहे. पण विद्याताई, मला माहिती आहे की 15-20 वर्षांपूर्वी का 25 वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही आदर्शवादी भूमिका होती, आता ती नाही आहे, हे तुम्ही मान्य कराल, मी मान्य करते. मुद्दा असा आहे की राज ठाकरे जर सोबत येणार असतील मग ते कुणाच्याही सोबत जाऊ देत, ते त्यांचा हिंदुत्वाचा मुद्दा सोडू शकत नाही, ते उत्तर भारतीयांना जो विरोध करतायत ते सोडू शकत नाही, कारण त्यांचा मराठी माणसाचा जो मुद्दा आहे तो कशावर आधारित आहे? तो परप्रांतीयांना विरोध याच्यावरच आधारित आहे. मग त्याला सोबत घेऊन तुम्ही जाऊ शकणार आहात का? हे मान्य करू शकणार आहात का? मी सांगितलं ना तुला कविता की हा खूप पुढचा प्रश्न आहे. आणि आमच्या सोबत जर राज ठाकरे आले तर मराठीच्या मुद्द्यावर आम्ही काय मराठी लोकांच्या विरोधात नाही आहोत. मग ताई तुम्ही राज ठाकरेंना सिलेक्टिव्ह घेताय? नाही, मी सिलेक्टिव्ह घ्यायचा प्रश्नच नाही आहे. माझं म्हणणं असं आहे की मुंबईमध्ये मराठी माणूस जर टिकवायचा असेल आणि मुंबई मराठी माणसाच्या ताब्यात ठेवायची असेल, आता तुम्ही बघा पूर्वे गिरणगाव असेल किंवा लालबाग असेल किंवा हे माणसं सगळी कुठे फेकली गेली. पण मराठी माणूस टिकवायचा, विद्याताई, मराठी माणूस टिकवायचा याचा काउंटर काय आहे? मराठी माणूस टिकवायचा याचा अर्थ मराठे तर नको आहेत आम्हाला, उत्तर भारतीय नको आहेत आम्हाला, गुजरातींना विरोध आहे आमचा. मग त्या भूमिका मान्य आहेत का? गुजरात्यांना विरोध करायची कोणाची हिंमत नाहीये कविता, हे तुलाही माहिती. उत्तर भारतीयांना विरोध होतोय. उत्तर भारतीयांना मारणं सोपं आहे कारण ते कष्टकरी आहेत, गरीब आहेत. परंतु मुंबईमध्ये जे मोठे मोठे टॉवर्स बनतायत ते 4-4 आणि 3-3 कोटीचे फ्लॅट असं कसं सिलेक्टिव्ह घेता येईल? फक्त गुजराती लोकांमध्ये आहे, त्यामुळे गुजराती लोकांना कोणी दुखवू शकत नाही. आणि मला इथे गुजराती, मराठी किंवा हिंदी भाषिक असा वादच करायचा नाहीये.
माझं म्हणणं असं आहे की मराठी माणसाचा टक्का जर मुंबईमध्ये टिकवायचा असेल, ही मुंबई जर आपल्या ताब्यात ठेवायची असेल, तर आपल्याला सगळ्यांना एकत्र येणं, राज ठाकरेंसहित सगळ्यांनी एकत्र येणं. ठीक मग काय आहे. राज ठाकरे काय उत्तर भारतीयांना मारतील का? त्यांनाही थोडं मवाळ व्हायलाच लागेल उत्तर भारतीयांच्या बाबतीमध्ये. म्हणजे तुमची पण अट आहे तशी उद्धव ठाकरेंची आहे तशी. नाही, आमच्या काही ऍक्टिव्हिटी नाहीये, आमच्या ऍक्टिव्हिटी नाहीये. माझं म्हणणं एवढं आहे की उत्तर भारतीय जे आहेत, मुंबईचा जो सगळा कारभार चालतो हा. तो ह्या बाहेरचे लोक, म्हणजे काय पुरोगामी महाराष्ट्रामध्ये फक्त फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन चालत नाही हो. मराठी माणूस नोकरी करणार आहे, त्याने आपल्या मुलाला शिकवलेलं आहे. त्यामुळे ही खालची कामं करण्यासाठी मराठी माणसांची मुलं आता तयार नाही आहेत. त्यांना नोकऱ्या हव्या असतात चांगल्या, परंतु कष्टाची कामं जे आहेत, मग टॅक्सी चालवणं असेल, रिक्षा चालवणं असेल, इस्त्री करणं असेल, दूध विक्रेते असतील, भाजी विक्रेते असतील, हे सगळे आता उत्तर भारतीय, बिहारी आणि बाहेरची लोक येऊन करतायत. म्हणजे हे आपली कामं करतायत, हे काय आपले श्रमाची कामं हे ठीक करतायत. आहे. त्यामुळे त्यांना आपण उत्तर भारतीय म्हणून हिणवणं हे बरोबर नाहीये. त्यांच्या श्रमाची आपण नाही, पण त्यांच्या बाबतची जी राजकीय भूमिका आहे तीही आपण नाकारू शकत नाही आहोत ना ताई. आणि गेल्या आणि काही ते कुठे वर्षांमध्ये राहतायत? महाराष्ट्राच्या झोपडपट्ट्यांमध्ये राजकारणामध्ये त्या भूमिका महत्वाचा रोल झोपडपट्ट्यांमध्ये निभावत आहेत. कुठे झोपडपट्ट्यांमध्ये राहतायत, कुठे मोठ्या टॉवर्स मध्ये राहत नाहीये. ते काही मराठी माणसाला म्हणत नाही की आमच्या इथे येऊन तुम्ही मटण खायचं नाही, मच्छी खायचं नाही, नॉनव्हेज खायचं नाही. ते म्हणणारे लोक वेगळेच आहेत. बघा, म्हणजे त्यामुळे आपला आहेच की, म्हणजे आहेच की मुद्दा. मराठी तर मुद्दा आहेच की. म्हणून मी म्हणते की कोण कोणाला काय त्रास देते, कोण मुंबई सगळी गिळंकृत करते, कोण मुंबई विकत घेतय. बरं, म्हणजे विद्याताई असं आहे, म्हणजे विद्याताई असं आहे की तुम्ही राज ठाकरेंना सध्या तरी मुंबई पुरतं पाहताय, मराठी माणूस या मुद्द्यापुरतं पाहताय, आणि त्या मुद्द्यावर ते आलेत तर तुम्हाला हवंय. कविता, मला आणखीन एक मुद्दा सांगायचा आहे की मुंबईतनं मराठी. बरं, मी तुमच्याकडे येते ताई, मी येते तुमच्या पुढच्या मुद्द्यासाठी येते, पण नाही येतात तर संजय तटकरे मगापासून ऐकून फार बोर झालेत. कारण हिंदुत्ववादाचा मुद्दा हा काही त्यांच्या पक्षाचा मुद्दा नाहीये. मुंबई मधला मराठी माणूस हाही त्यांच्या पक्षानं कधी फार आग्रहाने घेतलेला मुद्दा तसा नाहीये. त्यामुळे ते फार बोर झालेत मगापासून ऐकून की हे नेमकं काय चाललंय. बरोबर आहे ना तटकरे साहेब? नाही, मुद्दा असा आहे की कदाचित आपल्या सगळ्यांना विसर पडला की 1960च्या आधी हे मुंबई राज्य होतं. त्यामुळे आपण मराठी विरुद्ध गुजराती हा मुद्दा उकरून काढायचं किती संयुक्तिक आहे हे मला काही कळत नाही. एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की इकडचा जो गुजराती जो समाज जो उद्योगशील आहे तो जवळजवळ त्याची 5वी किंवा 6वी पिढी या मुंबईमध्ये राहते. अख्खा जो संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जी उभी राहिली ती मुंबईसाठी, म्हणजे गुजरातला मुंबई द्यायची की महाराष्ट्राला द्यायची. पण त्याचबरोबर एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की इकडचा जो मूळ गुजराती समाज आहे तो इथलाच आहे. आता कालांतराने त्याला स्वतःला असं वाटत असेल की आपण गुजरातच्या फार जवळ आहोत आणि मुंबईपासून आपण लांब गेलो, पण त्याला कारणीभूत कोण आहे? त्याला आपण कारणीभूत आहोत का? नाही, पण मग तटकरेजी हे जे तुम्ही आता गुजराती समुदायाच्या बाबतीत म्हणताय तेच तुम्ही उत्तर भारतीयांच्या बाबतीत म्हणणार आहात, तेच तुम्ही मुस्लिम बंधूंच्या बाबतीत म्हणणार आहात? नाही. अहो कविताजी एक परत मी एकदा सांगतो, 1960च्या आधी मुंबई हे एक राज्य होतं, गुजरात आणि महाराष्ट्र मिळून. त्यामुळे इकडचा जो मूळ गुजराती समाज आहे हा मुंबईचा स्थानिक आहे, त्याची 5वी किंवा 6वी पिढी आहे. तीच गोष्ट आपल्याला उत्तर भारतीयांबद्दल म्हणता येणार नाही, एवढाच माझा मुद्दा होता. मी त्याचं समर्थनही करत नाही, त्याला विरोधी करत नाही. पण मग उत्तर भारतीयांच्या पण 3ऱ्या 4थ्या पिढ्या, बरं उत्तर भारतीयांचं सोडून द्या, मग तुम्ही हेच मुस्लिमांच्या बाबतीत म्हणणार आहात का? कारण मुस्लिम सुद्धा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्थापन होण्याच्या पासून नाही आहेत, ते देश जेव्हापासून आहे तेव्हापासून आहेत. अहो मग आमचा तो मुद्दाच नाहीये ना, आमच्या पक्षाची ती भूमिकाच नाहीये. मला तेच म्हणायचं आहे की आपण जेव्हा या सगळ्या भूमिका मांडतो त्यावेळेला आपल्याला सगळ्या या भूमिका लक्षात घ्यायला लागतील. आता महाराष्ट्राचंही ज्याला माहितीच नाही, आता कोकणामध्ये मुस्लिम नाहीत का? मराठवाड्यामध्ये मुस्लिम नाहीत का? पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुस्लिम नाहीत का? म्हणजे म्हणजे एवढी संख्या आहे त्यांची, ते आपण नाकारून चालणार आहे का? आपण फक्त काय बघतो, जे मुसलमान समाजाची लोक जी उत्तर भारतातनं किंवा बिहारमधनं आली त्यांनाच आपण बघत असतो आणि आपली भूमिका ठरवत असतो. पण जो इथला मूळचा मुसलमान आहे, जो कोकणातला असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातला असेल, उत्तर महाराष्ट्रातला असेल किंवा मराठवाड्यामध्ये असेल, त्याच्या बाबतीत आपण तीच भूमिका घ्यायची का? हा माझा प्रश्न आहे. मुंबईमध्ये काय फक्त उत्तर भारतातनं आलेले मुस्लिम राहतात का?
अशा बरं, मग अनेक काय अनेक तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे? कोकणी मुस्लिमांची तर वसाहती आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जेव्हा तोंडावर नाही, येतील, आमच्या त्यावेळेस पक्षाची हा भूमिका मुद्दा येईल ना. अहो, मुंबई महानगरपालिकेच्या नाही विद्याताईंनी जो प्रश्न उपस्थित केला की मराठी टक्का कमी होतोय, मराठीची पिछेहाट होते. अहो 25-30 वर्ष भाजपबरोबर शिवसेनाच होती की उद्धव ठाकरेच होते की मुंबई महानगरपालिकेवर राज्य करत, किंवा राज ठाकरेच होते की त्यांच्याबरोबर मुंबई महानगरपालिकेवर राज्य करत. तुम्ही मला सांगा, मुंबई महानगरपालिकेच्या जर तुम्ही 36,000 करोड रुपयाचं बजेट असेल तर ते 36,000 कोटीचे कामं कोण करत होती? कुठल्या समाजाचे कॉन्ट्रॅक्टर्स होते? कुठल्या मराठी माणसाला शिवसेनेने किंवा मनसेने आत्ताची म्हणजे त्यावेळेच्या राज ठाकरेने कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला घडवलं? त्यामुळे आम्हाला त्या मुद्द्यात पडायचं नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला महाराष्ट्राची प्रगती करायची आहे, मुंबईची प्रगती करायची आहे. त्याच भूमिकेतून मराठी माणसावरही अन्याय होणार नाही, त्याचं हित जपलं जाईल, त्याला उद्योगधंदा मिळाला पाहिजे. त्यांनी फक्त कामगार वर्गासाठीच का काम करावं, त्यांनी हे उद्योगशील व्हावं, ही आमची भूमिका आहे. सगळेच आपलेही तुमची भूमिका आहे, सगळेच आपलेही तुमची भूमिका आहे. आता सांगा मनीषाताई, काय झालं जर 25 वर्ष महानगरपालिकेमध्ये तुमची सत्ता होती, 25 वर्षात जसं आता तटकरे म्हणतात कॉन्ट्रॅक्ट सगळे तुमच्याचकडे गेले होते, मग का मराठी माणूस मागे राहिला असा सवाल उपस्थित केला जातोय. आता तर ते तुमचे सहकारी आहेत तरी हा सवाल उपस्थित होतोय. बघा, ते आमचे सहकारी आता झालेले आहेत, ते ठीक आहे, मला त्याच्यात पडायचं नाहीये. परंतु 25 वर्ष जी महानगरपालिकेमध्ये सत्ता होती ती कोणाची होती? तर मान्य उद्धव ठाकरे यांची होती. आणि त्यामध्ये आपण पाहिलं की त्याच दरम्यान मराठी माणूस बाहेर फेकला गेला. आता मान्य एकनाथजी शिंदे यांच्याकडे हे सगळा जे एकंदर हाऊसिंग हा विषय त्यांच्याकडे आहे. एक हाऊसिंगचा मोठा प्लॅन ते करतात आहे की मराठी माणूस हा पुन्हा मुंबईत आला पाहिजे, परवडणारी घरं निर्माण करण्याचा विषय असेल, ते पूर्ण एक त्याचा डेटा तयार करतात आहे. आणि काहीतरी मराठी माणसा परत यावा मुंबईमध्ये यासाठी ठोस पावलं उचलायला आत्ताच्या महायुती सरकारने सुरुवात केलेली आहे. परंतु विषय थोडा मला वाटतं डायव्हर्ट होतोय. विषय असा आहे, मला कल्पना होती की असं म्हणाल तुम्ही, विषय डायव्हर्ट होतोय, पण हा विषय मी मुद्दाम चर्चेला याच्यासाठी घेतलाय कारण जर मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा होत असतील, जर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असतील, तर मुंबईतला मराठी माणूस हा एक महत्वाचा मुद्दा असेल जो या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठळकपणे उठून दिसणारा असेल. कविता, मला पूर्ण करू दिलं नाही, मी पूर्ण करते. बघा की मुळात म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे एकत्र येण्याच्या ज्या काही चर्चा चालू आहेत त्याला उभाटा गटातून मान्यता आहे का हे पहिले बघितलं पाहिजे. संजय राऊत हा जो एक फॅक्टर तिकडे आहे, त्यांना ते काय बोलतात काय आणि नंतर आतमध्ये काय करतील किंवा एकत्र येऊ देतील की ना दोन भावांना, हाही विषय आहे ना. कारण आत्ता उभाटा गट चालवतोय कोण? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ते संजय राऊत यांनी मोठं नुकसान केलेलं आहे शिवसेनेचं. आणि त्यांना तरी दोन भाऊ एकत्र आलेला चालणार आहेत का? कारण त्यांचं जे वक्तव्य असतं. मनीषा कायंदेताई, मुद्दा असा आहे की जेव्हा तुमचे शीर्षस्थ नेते जेव्हा राज ठाकरेंना, नाही मुद्दा असा आहे की तुमचे नेते जेव्हा राज ठाकरेंना भेटायला जातात, मग ते उदय सामंत असू देत किंवा एकनाथ शिंदे असू देत, हे जेव्हा राज ठाकरेंना भेटायला जातात तेव्हा काय असतं समोर? त्यावेळेस मुंबई हीच समोर असते ना. राज ठाकरेंना मराठी भाषिकांमध्ये असणारं अपील हे समोर असतं, त्यामुळे हा मुद्दा येणारच आहे. तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर टाळताय जो प्रश्न मी तुम्हाला विचारला. जर आज मराठी माणसाचा मुद्दा समोर येतोय तर मग 25 वर्षात मराठी माणसाची मुंबईमध्ये पिछेहाट झाली हे अधोरेखित होत असेल तर त्याचा अपश्रेय तुम्ही घेताय का? नाही, अपश्रेय म्हणजे ऍट द हेल्म ऑफ अफेअर्स कोण होतं? मान्य एकनाथजी शिंदे होते का? नाही. ऍट द हेल्म ऑफ अफेअर्स कोण होतं? तर उद्धव ठाकरेजी होते. आणि त्या वेळात मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जाऊ नये यासाठी कोणते 1, 2, 3, 4 प्रयत्न झाले. आणि आता जसं विद्याताई म्हणाल्या की राज ठाकरे यांच्या भाषणांना गर्दी होते, मग याचा कुठेतरी फायदा उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष घेण्याचा प्रयत्न करत आहे का? कारण आता त्यांचं ऐकायला कोणी येत नाही आणि त्यामुळे निदान राज ठाकरेंच्या माध्यमातून तरी कोणतरी येईल ऐकायला, असाही त्याच्यातनं अर्थ निघू शकतो ना. त्यामुळे जेव्हा राज ठाकरे श्रीकांत शिंदेसाठी प्रचार करत होते त्यावेळेस सुद्धा हेच गणित लावायचं का मग?
नाही, त्यावेळेला तर ते महायुतीला त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलाच होता ना. लोकसभेच्या वेळा त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे ठीक आहे ना, म्हणजे आम्ही तेव्हा कुठे, आजही आम्ही काही राज ठाकरेंच्या विरोधात नाहीये. आणि महायुतीतले विविध नेते आणि राज ठाकरे यांच्या भेटी होत असतात. कधी ते भेटतात, कधी आम्ही भेटतो. त्याच्यामुळे माननीय शिंदे साहेब देखील त्यांची भेट झाली, फडणवीस साहेब भेटत असतात, भाजपचे पण नेते भेटत असतात. त्यामुळे एकंदर महाराष्ट्राच्या हितासाठी, राष्ट्र हितासाठी जे जे आमच्या सोबत येतील त्यांचं स्वागतच केलेलं आहे. फक्त आता ते तुमच्या सोबत येणार की नाही हा प्रश्न आहे. नाही, आमच्या सोबत येणार की नाही ते कालांतराने बघा. लोकसभेला आमच्या सोबत होतेच आणि विधानसभेला त्यांनी त्यांचे कॅन्डिडेट उभे केले होते. त्याच्यातही काय परिणाम झाला हे त्यांनाही कळलंय, आम्हालाही कळलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच विधानसभेने तर सगळा घोळ घातलाय ना ताई. नाही, फार काही बोलू. बघा, आज 2.5 वर्षामध्ये 60 आमदार मान्य एकनाथजी शिंदे यांनी निवडून आणले. ही केवढी मोठी उपलब्धी आहे. त्याच्याकडे आपण सोयीस्करपणे अनदेखा करू शकत नाही. पण ते निवडून आणताना, ते आमदार निवडून आणताना मनसेचा एक आमदार निवडून आला नाही, त्याचं दुःख आहे की नाही. आता बघा, त्यांनी त्यांचे आमदार निवडून आणायला पाहिजे होते. त्यांनी सगळीकडे उभे केले. त्यामुळे मला असं वाटतं की जसा जसा काळ पुढे सरकेल आपण बघूया काय होतंय. बरं अभय सर, खरं तर ना प्रवीण दरेकर या चर्चेमध्ये सहभागी होणार होते, पण ते बहुतेक प्रवासामध्ये आहेत आणि नेटवर्क नाही आहेत, त्यामुळे मी होऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलंय. पण या सगळ्या चर्चेमध्ये जसं मी मगाशी उन्हाळे सरांना विचारलं तसं भाजप हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही पक्षांनी एकत्र येणं म्हणजे महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर जे काही पक्ष सध्या आहेत त्यातले 2 महत्वाचे पक्ष विरोधक म्हणून बीजेपीसाठी समोर उभं टाकणं, हे बीजेपीला खरंच हवं असेल का, की बीजेपीसाठी हे अडचणीचं असेल? नाही, अशी जर तिरंगी लढत होणार असेल, एक आहे निश्चित की आज म्हणजे विद्याताई एकीकडे म्हणतात या दोघांनी एकत्र आलं पाहिजे, परंतु त्यांची जी भूमिका आहे मराठी माणसासाठी त्यांनी त्या दोघांनी एकत्र आलं पाहिजे, परंतु त्यांची भूमिका परप्रांतीयांच्या विरुद्ध असता कामा नये. म्हणजे थोडक्यात ते जर 2 एकत्र येणार असतील तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट हा त्या आघाडीचा भाग असणार नाही असं आत्ता तरी दिसतंय. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तिरंगी लढती झाल्या तर त्याचा फायदा कोणाला होणार आहे? मुख्यतः असं आहे की मुंबईत राज ठाकरे यांचा पाठिंबा सगळ्या पक्षांना पाहिजे असतो. म्हणजे ते 2019ला ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रचार करत होते तेव्हा त्यांच्या मराठीच्या भूमिकेबद्दलची कोणाला अडचण नाही वाटली. ते जेव्हा बिनशर्त पाठिंबा देतात तेव्हाही अडचण वाटत नाही. आज ते 2 पक्ष एकत्र येतील का याच्या संदर्भात असं विचाराल तर आज अजूनही ती शक्यता तशी कमीच वाटते की हे दोन्ही पक्ष एकमेकांना हा प्रस्ताव दिलाय का फक्त पोस्चरिंग आहे की आम्ही मराठी मताचं विभागणी करणार आहे, ज्याला की मत विभागणी करणारा वोट कटवा असं म्हणतात, ते आम्ही नाही. आमचा प्रयत्न होता एकत्र येण्याचा आणि त्याला आम्ही साथ घातली किंवा प्रतिसाद दिला, त्याच्यामुळे त्याचा ब्लेम दोन्ही पक्षाला घ्यायचा नाही. दुसरीकडे असं की म्हणजे या 2 पक्षांच्या बाबतीत हे प्रत्यक्ष येईल का या संदर्भात अजूनही शंका आहेत, कारण याच्या पुढच्या अनेक गोष्टी आहेत या आघाडीत. आणि आज असं आहे ना की मुंबईत जो एकच मतदार आहे ज्याच्यावर 2 पक्षांचे दावेदार आहेत, हे एकत्र आल्यामुळे 1+1=2 होईल का ही एक शंका आहे. ही बरोबर घेतल्यानंतर काँग्रेस बरोबरची आघाडी जी होणार की नाही माहित नाही मुंबईमध्ये, ती सोडायला उद्धव ठाकरे तयार आहेत का? या सगळ्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टी आपण निवडणुका कधी होणार हेच माहीत नसताना चर्चा करतोय. मला वाटतं की जेव्हा प्रत्यक्ष निवडणुका लागतील त्यावेळेसची राजकीय परिस्थिती, मनसेने महायुतीकडून लढणं अधिक फायद्याचं आहे की स्वतंत्र लढणं अधिक फायद्याचं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांना शक्ती द्यायची की बरोबर घ्यायचं, या सगळ्या बाबतीत मला वाटतं की निर्णय हे राजकीय पक्ष घेतील. आज तरी फक्त हे साध आणि प्रतिसाद याच्या पलीकडे याला बघता येणार नाही. आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधले 2 घटकातली मगाशी म्हणलं तशी कटुता कमी झाली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानंतर कदाचित, निवडणुकांनंतर म्हणतोय मी, कदाचित मग राजकारणाची, महाराष्ट्रातल्या राजकारणाची रिअलाइनमेंट ज्यांना म्हणतोय ती होऊ शकेल. आज तरी तशी शक्यता लगेच दिसत नाहीये. बरं, पण तुम्ही म्हटलात त्याच्यातनं एक प्रश्न बाकी निश्चित निर्माण होतो की जर खरंच मनसे ही जर शिवसेनेसोबत जाण्याचा विचार करत असेल तर मग उन्हाळे सर मला सांगा की महाविकास आघाडी प्लस मनसे अखंड तुम्हाला दिसेल का?
नाही, असं जर झालं तर महाविकास आघाडीमध्ये याच क्षणाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर न राहता स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याची भूमिका ही उभाट्याने घेतली. म्हणजे अगोदरच हे चित्र त्यांनी स्पष्ट केलंय की ते आघाडीमध्ये काही फारसं चिकटून वगैरे राहणार नाही. त्याच्यामुळे जसं देशपांडे सर सांगतात तसं हे तिरंगीच होण्याची शक्यता आहे. हे दोन पक्ष आयसोलेट होतील याच्यातून आणि राज आणि उद्धव एकत्र येतील. पण हे कसं झालंय की सगळे अँटिसिपेशन आहे. आज आपण ते नुसतं व्यक्त करतोय की असं व्हायला पाहिजे, असं होईल. पण मला असं वाटतं की एकंदर घोषणाच्या लयलुटीमध्ये समाजाला जी ग्लानी आलेली आहे ही ग्लानीतून समाजाला बाहेर काढण्याची गरज आहे. जसं मुंबईचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय ही गोष्ट ही मानावीच लागेल. म्हणजे हे काही मी सांगतोय म्हणून नाही, म्हणजे आता त्याच्यामध्ये बाकी याचा काय त्याचं काय याचं सोडून द्या तुम्ही. पण ह्याच्यामध्ये आज मुंबईचं महत्व कमी होत आहे. ज्या पद्धतीने तिथली कार्यालय, तिथले उद्योग, एवढं कशाला तिथलं डायमंड मार्केट पासून अनेक मार्केट हे दुसरीकडे शिफ्ट होत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा हे लक्षात घेताना आपल्याला हा महाराष्ट्राचं अस्तित्व, मराठीचं अस्तित्व हे वाचवण्याचा प्रयत्न हा सगळ्यांचा असला पाहिजे. राष्ट्रीय पक्षांची ती गरज नाही. प्रादेशिक पक्षांनाच या ठिकाणी धावून यावं लागेल. आता कोण याच्यामध्ये धावून येतं त्याचं घोडा मैदान जवळच आहे, त्याच्यामुळे लवकर कळेल ते काय होईल ते. बर, आता विद्याताईंना शेवटचा प्रश्न. विद्याताई, तुम्हाला तरी दिसतंय का प्लस मनसे महाविकास आघाडी एकत्र राहताना? नाही, आता ही फार सुरुवातीची चर्चा आहे. मला असं वाटतं ते एकत्र येतील की नाही हे अजूनही सांगता येत नाहीये. कारण सत्तेजवळ राहणं हे सगळ्यांनाच आवडतं आणि त्यामुळे राज ठाकरे बहुतेक तोच मार्ग स्वीकारतील. परंतु एक मराठी माणसाच्या मनामध्ये एक आशा निर्माण केलेली आहे. परंतु उद्धवजी आणि राजजी या दोघांच्याही पक्षाला जर स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल आणि स्वतःचा पक्ष जर मोठा करायचा असेल तर मला असं वाटतं त्यांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाहीये. कारण भाजप हे पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरेंचं बोट धरून मोठी झाली आहे, त्यांच्या खांद्यावर बसून मोठी झालेली आहे. आणि आताही ते जे राज ठाकरेंकडे वारंवार जातात ते त्यांना महापालिकेची सत्ता दिसते की एक मोठा ठाकरे गट आपल्याकडे जर आला तर आपण पुन्हा एकदा महापालिकेमध्ये उद्धव ठाकरेंना खीळ घालू शकतो, असं त्यांचं एक समजूत आहे. परंतु जर दोन्ही ठाकरे बंधूच एकत्र आले तर मुंबई महापालिकेची सत्ता मिळवणं शक्य आहे आणि ते भाजपला सहजासहजी शक्य होणार नाही. ते आशिष शेलार काय उगाच चिडलेले नाहीयेत, मैत्रीच खतम करून टाकली त्यांनी. त्यामुळे भाजपला जर टिकायचं असेल तर त्यांना मुंबईत कोणाची ना कोणाची साथ लागते. आणि म्हणून ते लगेच जे ईव्हीएमच्या नाव न घेता राज ठाकरे मागे बोलले की निवडणुकांमधनं हे लोक कसे सत्तेवर आले ते माहिती. दुसऱ्या दिवशी फडणवीस त्यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांना भेटायला गेलेले आपण बघितलेलं आहे. आणि त्यानंतर राज ठाकरेंनी ईव्हीएमच्या बद्दल एक शब्दही. माझ्या प्रश्नाला सांगा ना की प्लस राज ठाकरे तुम्हाला महाविकास आघाडी एकसंध दिसते का? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे तुम्हाला अशी घट्ट एकत्र दिसतेय का? नाही, मला एकत्र दिसण्याचा काही प्रश्न नाहीये. त्या दोघांनी ठरवायचंय. कारण त्या दोघांना हितासाठी एकत्र यावं का या सगळ्या पक्षांनी? महाराष्ट्राच्या हितासाठी महाविकास आघाडी सत्तेबरोबर राहणं राज ठाकरेंना पण आवश्यक आहे. खरं तर जर ते मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा विचार करत असतील तर अलॉंग विथ त्यांचं हिंदुत्व. आता हिंदुत्व वगैरे मी सांगितलं ना ते सगळं ढोंग आहे. फक्त वोट बँक्स आहेत, त्याच्याबद्दल मुस्लिमांचा द्वेष करे, कटेंगे बटेंगे हे सगळं निवडणुकांपुरतं असतं. आणि हे जर तुम्ही जर संविधानावर हात देऊन जर शपथ ठेवून जर खुर्च्यांवर बसला असाल तर तुम्हाला असं याच्या पुढे बोलता येणार नाही, एवढंही मला त्यांना सांगावं. बर, तटकरे साहेब, शेवटचं आता मला सांगा, तुम्ही मगाशी ते विद्याताईंनी तुम्हाला म्हटलं होतं, तुम्ही असं म्हटलं होतं, विद्याताई म्हणाल्या होत्या की त्यांना आम्हाला सोबत घेऊन सत्तेत राहता येणार नाही. काय खरंच प्रॉब्लेम होईल का भाजपला जर शरद पवार तुमच्या सोबत आले तर? पद तुम्हाला सगळे मंत्रीपद वगैरे गमवावी लागतील? नाही, विषय असा आहे की आम्ही जेव्हा 1.5 वर्षापूर्वी एक भूमिका घेतली ती भूमिका अशी होती की महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर सत्तेबरोबर जाणं, आपली आयडिओलॉजी ठेवून. आणि आम्ही आमची दाखवून दिलंय की 1.5 वर्षामध्ये आम्ही कुठल्याही मुद्द्यावर कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. ज्या ज्या वेळेला असे प्रश्न महाराष्ट्रात किंवा इतर ठिकाणी निर्माण झाले त्यावेळेला आम्ही आमची भूमिका ठामपणे मांडलेली आहे.
त्यामुळे आम्ही आमची भूमिका बदलू शकत नाही. हां, जर बाकीच्या लोकांना जर काही वाटलं की अजितदादांबरोबर जायचंय किंवा त्यांचे हात मजबूत म्हणजे करायचे, पण त्याच्यामध्ये तर त्या असं आहे, सगळ्यांचं स्वागतच तुम्ही असं सांग, तुमच्या भूमिका काय? तुमची भूमिका तुम्ही मगाशी सांगितलं की सत्तेबरोबर जायचं आणि विकास करायचा, एवढीच भूमिका. आयडिओलॉजिकल तर काही प्रॉब्लेम नाहीच आहेत. आयडिओलॉजिकली तुम्ही सांगितलेलं आहे की आम्ही वेगळेच आहोत म्हणून. नाही, आयडिओलॉजिकली बरोबर आहे ना. आणि त्याच्याबद्दल मग आयडिओलॉजिकली शरद पवारांची तरी भूमिका वेगळी कुठे आहे? ना शिंदे साहेबांनाही आक्षेप नाही. नाही, मग आयडिओलॉजिकली शरद पवारांची भूमिका वेगळी कुठे आहे? मग नाही, सोबत ते आले तर काय पवार अडचण आहे? साहेबांनी ठरवायचं ना. बघा, पवार साहेबांची भूमिका पवार साहेब ठरवायला सक्षम आहेत. मी ती चूक का बरोबर सांगण्याच्या भानगडीत बिलकुल पडणार नाही. नाही, मी त्यांची नाही, मी तुमच्या भूमिकेबद्दल विचारते की ते जर सोबत आले तर तुमची भूमिका. नाही, ती त्यांनी भूमिका घ्यावी ना, आणि नंतर मग ठरवलं जाईल. म्हणजे मी आज कसं काय स्पेक्युलेट करू? बर, ठीक आहे. आणि हा तुमच्या वरिष्ठ नेत्यांचा निर्णय असेल. पण या चर्चेचा मुद्दा इतकाच होता की जेव्हा अशा राजकीय भेटीगाठी घडतात आणि त्यातनं जेव्हा चर्चा होतात त्यावेळेस महाराष्ट्राचा एक नवा राजकीय पट समोर येतो का अशी शंका निर्माण होते. पण ते खूप सहज सोपं नाहीये, हे किमान या 1 तासाच्या चर्चेतनं तरी स्पष्ट झालं. कारण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी एकीकडे सत्तेसाठी आणि दुसरीकडे आपल्या वैचारिक असलेल्या भूमिका आतापर्यंत जरी स्पष्ट केल्या असल्या तरी प्रत्येक पक्ष हा त्या भूमिकांबरोबर सशक्तपणे उभा राहिलेला आहे का याबाबत प्रश्नचिन्ह आहे. आणि जर असे उभे राहिले नसतील आणि उद्या जर एकमेकांची सोबत द्यायला आपल्या भूमिकांना मुरड घालावी लागणार असेल तर ती कुठकुठल्या मुद्द्यावर घातली जाईल हाही प्रश्न येणार आहे. आणि जोपर्यंत या सगळ्या गोष्टी स्पष्ट होत नाहीत तोपर्यंत हिंदुत्ववाद असू देत, मराठी माणूस असू देत, महाराष्ट्राचा विकास असू देत किंवा मुंबईचा विकास असू देत, या सगळ्या प्रश्नांवर चर्चा होत राहतील. पण राजकीय पक्षांना हे स्पष्ट करावं लागेल की हे मुद्दे त्यांच्यासाठी महत्वाचे आहेत की सत्ता त्यांच्यासाठी महत्वाची आहे. जर सत्ता हे एकच गणित असेल तर मग हे मुद्दे फक्त तोंडी लावायला शिल्लक राहतात. आणि त्यानंतर महाराष्ट्राचा राजकीय पट या बाजूने बदलला काय आणि त्या बाजूने बदलला काय, महाराष्ट्राच्या जनतेला त्याचा फारसा फरक पडणार नाही. पण जर हा पट बदलताना महाराष्ट्राच्या जनतेचे मुद्दे समोर येणार असतील तरच जनतेला या सगळ्या बदलाशी काही देणं घेणं असेल. आपण अपेक्षा करूयात की महाराष्ट्रातले सगळे राजकीय पक्ष हा विचार पुढे देतील, आपल्याला आपल्या गरजेसाठीचे जे मुद्दे आहेत ते समोर देतील. आणि मगाशी विद्याताईंच्या मागे जी फुलं, सुवासिक फुलं होती, त्या फुलांचा सुवास अवघ्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दरवळेल अशी अपेक्षा विद्याताई मी करते. हो, करा अवश्य. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपापली मतं मांडलीत त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि करेक्ट कार्यक्रम मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.